आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। खंडणी प्रकरणात कराडच्या जामीन अर्जावर 23 तारखेला सुनावणी होणार आहे। केज न्यायालयाने आरोपीच्या वकिलाच्या विनंतीनंतर तारीख पुढे ढकलली। धनंजय मुंडेंना रहस्य माहित आहे तर सरपंचाची हत्या कुणी केली हे सांगावं। त्यांनी पोहोचलेल्या टोळ्यांमुळेच बीड बदनाम। संजय राऊतांची धनंजय मुंडेंवर टीका। सुदर्शन घुलेवर 8 FIR, इतके सराईत गुन्हेगार आणि ते पण मोकाट। अंजली दमानी यांचा ट्विट करत सुदर्शन घुलेवर निशाणा। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करतानाचा व्हिडिओ समोर। काल मध्यरात्री ठाण्यातील कासारवडवली भागातून आरोपीला अटक। सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचा पोलिसांचा दावा। हा राजकीय। भारतात बांगलादेशी घुसले याला मोदी शाह जबाबदार। संजय राऊतांचा निशाणा। सैफवर हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या हालचालींवर नजर ठेवून होता। आपण सैफवर हल्ला केला हे आरोपीला बातम्यांमधून कळालं। पोलीस चौकशीत आरोपीनं दावा केल्याची सूत्रांची माहिती। सैफ अली खानच्या घरात घुसण्याआधी आरोपीकडून अनेक सेलिब्रिटींच्या घरांची रेकी। सैफचा मुलगा जहांगीरला ओलीस ठेवून आरोपी करणार होता पैशांची मागणी। सूत्रांची माहिती। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद दिसते। भारतीय कामगार सेनेच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। 23 जानेवारीला मोठा राजकीय भूकंप होणार आहे। ठाकरे गटाचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार आमच्या संपर्कात। केंद्रातही मोठा राजकीय भूकंप होणार, राहुल शेवाळेंचा दावा। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची मुंबई हायकोर्टात धाव। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निकालावरून कोर्टात याचिका। निकाला दिवशी ईव्हीएमची बॅटरी जास्त चार्ज असल्याचा आरोप। याचिकेवर 24 जानेवारीला सुनावणी। साताऱ्याच्या कराडमधील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक। मतदार यादी जाहीर। मतदार यादीवर हरकती घेण्यास 27 जानेवारीपर्यंत मुदत। दिल्लीत आमदार उत्तमराव जानकर ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार। 23 तारखेला जंतर मंतरवर जानकर आणि माजी न्यायमूर्ती BG कोळसे ईव्हीएम विरोधात सत्याग्रह करणार। मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भुसे गटाचा विजय। चंद्रकांत शेवाळ्यांची संचालक तर उपसभापतीपदी अरुणा सोनस्कर यांची निवड। ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे यांना जोरदार धक्का। सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतची सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता। कोर्टाच्या मेन लिस्टमध्ये प्रकरण नसल्याने 22 जानेवारीला होणारी सुनावणी पुढे ढकलली जाऊ शकते। नांदेडमध्ये ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवारांचा राजीनामा। पवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा। पवार 2024 मध्ये लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार होते। गोंदिया जिल्ह्यातील 8 पंचायत समिती सभापती पदासाठी आज निवडणूक। 8ही पंचायत समितींना मिळणाऱ्या नव्या शिलेदारांकडे जिल्हावासियांचं लक्ष। चंद्रपुरात मध्यवर्ती सहकारी बँक पद भरती वादाच्या भोवऱ्यात। SC/ST आरक्षण डावलून आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप। पदभरती विरोधात मनोज पोतराजे या आंदोलकाचं उपोषण। पुण्याच्या चाकण MIDC मधील कैलास स्टील कंपनीच्या मालकावर गोळीबार। पोटात गोळी लागल्याने कंपनी मालक जखमी। महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लखनी, साकोली आणि लाखांदूर या 7ही पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक। सभापती उपसभापतीपदी कोणाची वर्णी लागणार यासाठी जिल्ह्यातील नागरिकांच्या नजरा। नंदुरबार शहरात झालेल्या दगडफेक प्रकरणात 18 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। आरोपींमध्ये 7 अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती। रिक्षाच्या अपघातावरून 2 गटात राडा झाला होता। संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूच्या निषेधार्थ 25 जानेवारीला मुंबईत मोर्चा निघणार। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान या मार्गावर मोर्चा निघणार।